आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। बकरीद को लेकर मुंब्रा पुलिस की अधिकारियों के साथ बैठक। मुंब्रा कौसा परिसर के सर्वधर्मीय नागरिक वर्षों से आपसी एकता व भाईचारा का संदेश दे रहे हैं। यहाँ की सामाजिक एकता से दूसरे ठिकानों के लोगों को सीख लेनी चाहिए। मुंब्रा पुलिस के वरिष्ठ पुलिस निरीक्षक अनिल शिंदे ने ऐसी भावना व्यक्त की। उन्होंने कहा कि मुस्लिम समाज के पवित्र बकरीद पर्व शांतिपूर्ण ढंग से संपन्न कराने के लिए पुलिस व मनपा की तरफ से पूरी तैयारी की गई है। मुंब्रा पुलिस स्टेशन में एक बैठक का आयोजन वरिष्ठ पुलिस निरीक्षक अनिल शिंदे के संयोजन में किया गया, जिसमें मनपा के सफाई अधिकारी, यातायात, पुलिस मित्र समेत गणमान्य नागरिक व सामाजिक कार्यकर्ता, पुलिस प्रशासन व मनपा के अधिकारी सहभागी हुए। इस अवसर पर वरिष्ठ पुलिस निरीक्षक ने नागरिकों का मार्गदर्शन करते हुए क्या कुछ कहा, आइए जानते हैं। मुंब्रा से यूसुफ पुरी की रिपोर्ट। आपल्या ठाण्याचे पोलीस आयुक्त माननीय आशुतोष डुंगरे सर यांनी मीटिंग घेऊन आम्हा सर्व सिनियर पीआयला आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। त्यानुसार आम्ही सर्व सूचनांचं पालन करण्याविषयी सर्व यांना आवाहन करणार आहोत नागरिकांना। तसेच काय काय काळजी घ्यायची याबाबत पण आमच्या मीटिंग मध्ये सर्व ठरलेलं आहे। त्या दृष्टीने आपल्या जे मुंब्रा पोलीस स्टेशन आहे त्याच्या हद्दीमध्ये 2 ठिकाणी आपण नाकाबंदी केलेली आहे। तसेच आपल्या हद्दीमध्ये 9 मंडई आहे, एकूण त्यात 6 बकरी मंडई आहे आणि 3 ज्या आहेत त्या पाडा मंडी आहे। तसेच 8 स्लॉटर हाऊस आहेत। सदर सर्व ठिकाणी आम्ही वैयक्तिक भेटी दिलेल्या आहेत। तसेच सोसायटीचे जे ग्रुप आहे, पोलीस मित्रांचे ग्रुप आहे, शांतता कमिटी सदस्यांचे जे ग्रुप आहेत, मौलाना किंवा इतर धार्मिक संघटना आहेत त्यांचे जे ग्रुप्स आहेत त्याच्यामध्ये पण आम्ही सूचना पाठवलेल्या आहेत। तसेच या सर्वांची आम्ही मीटिंग घेतलेली आहे। मौलाना आणि उलेमांची एक मीटिंग झालेली आहे, पोलीस मित्रांची झालेली आहे, शांतता कमिटीची झालेली आहे, कुरेशी जी मंडळी आहेत जी कुर्बानी देते त्यांची पण आपण मीटिंग घेतलेली आहे, सोसायटी वाल्यांची पण मीटिंग घेतलेली आहे आपण। तसंच टीएमसी आणि क्रिस्टलचे जे आहेत त्यांच्यावर स्वच्छता आणि डम्पिंग ग्राउंडची जी जबाबदारी आहे त्यांच्याशी आम्ही कंबाईन मीटिंग घेतलेली आहे आणि जे डम्पिंग ग्राउंड आपल्या MM व्हॅलीला झालेलं आहे तिथे आत्ताच व्हिजिट केली आहे, त्यांना सूचना दिलेल्या आहेत। तसंच वेस्ट जे आहे कुर्बानी दिल्यानंतरच त्याची वाहतूक करण्याविषयी काय काय काळजी घ्यायला पाहिजे, कोणाच्या रोडवर किंवा नाल्यामध्ये किंवा सोसायटीमध्ये ते वेस्टेज फेकल्या गेलं नाही पाहिजे, मांसाचे तुकडे वगैरे कुठे पडले नाही पाहिजे, रक्त कुठे सांडले नाही पाहिजे, त्याच्यासाठी फिरते पथक ठेवावे आणि त्याच्यासोबत पाण्याचे टँकर वगैरे की जेणेकरून स्वच्छता लगेच झाली पाहिजे। टीएमसीला, फायर ब्रिगेडला, क्रिस्टलला यांना पत्रव्यवहार केलेला आहे आम्ही। तसेच सर्व धार्मिक संघटनांचे यांच्याशी संपर्कात आहोत। आपल्याला हा जो सण आहे बकरीद आपल्या मुस्लिम बांधवांचा तो अतिशय शांततेत आणि आनंदात साजरा व्हावा यासाठी आपण पुरेपूर प्रयत्न करत आहोत आणि सर्वांना सूचना पण दिलेल्या आहेत। आणि मी आपले ठाण्याचे पोलीस आयुक्त माननीय आशुतोष डुंगरे सर यांच्याकडनं सर्व मुस्लिम बांधवांना मी बकरीदच्या शुभेच्छा देतो। परस्पर भांडणं मारामाऱ्या करण्यापेक्षा काही वाद झाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधायला पाहिजे। तिथे वादविवाद करून मारामाऱ्या करून विनाकारण स्वतःवर गुन्हे दाखल करून घेतले नाही पाहिजे असं मी मुंब्रावासियांना आवाहन करतो की कुर्बानी दिल्यानंतर जे आपल्या अंगावर जे रक्त सांडलेलं असतं किंवा ज्या हत्याराने आपण जे कुर्बानी देतो तर त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करू नये आणि काही वेस्टेज किंवा मांसाचे तुकडे, काही प्राण्यांचे अवशेष जर कोणाला रस्त्यावर इकडे तिकडे सापडले दिसले तर तात्काळ टीएमसीसी, क्रिस्टलसी किंवा आमच्याशी कॉन्टॅक्ट करायला पाहिजे। त्याचे फोटो पाठवून सोशल मीडियावर व्हायरल करून कोणाच्या धार्मिक भावना दुखू नये आणि ज्यांनी असे बेकायदेशीर कृत्य केलं तर त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येणार आहे।